प्रसादराव, भावी नवरदेव, आवरा की. एवढ्याच पाहुणे येतील आता. किती वेळ झालं पाहुणे येणार म्हणून सांगायला लागलायसा, अजून आलेले नाहीत. किती वेळ झाला मी तयार होऊन बसली माहित आहे. काय हो, कशी दिसते मी? छान. पाटलीन बाई फर्स्ट क्लास दिसताय. शोभते ना वर. अगदी मॅचिंग सगळं आहे. जावा, आम्ही वरून ठेवा. जावा, पाहुणे एवढे देतील. हो जावा. अरे आवर की. सचिन, ए सच्या, अरे उठ की. हे आगे 5 मिनिटं झोपूच मला. अरे तो पैसा बघ, सगळ्याच्या अगोदर आवरून कसं सगळं टाइम टू टाइम करतंय पोरग, आणि ही पडलंय असं. सगळं करतो टाइम, पण लगीन होऊन देत नसतो मी लवकर. हो, तो असा पडून राहिला तर लगीन केल्याला तुला पत्ता लागायचाय. पडतो. एक पंख्या, अरे मोटर नीट चालू केलंस ना? अजून कसं काय पाणी आलेलं आहे सरीला? अरे ऑटो चालू करून आलोय, लाईट गेली असेल. पंख्या, गाडी बघ. अरे ही गाडी तर आपल्या गावातली नाही. म्हणजे तुला समजलं? आपल्या गावात कोणतरी पाहुणं आले. एक काम करूया, बघूया कोणाच्यात गाडी आली आहे, म्हणजे आपल्या चहा पाण्याचं पण नियोजन होईल. चल. हो, भूक लागल्या. ए पशा, अरे काय बघतेस? पहिल्यांदा मुलगी आणायची पद्धत आपल्या महाराष्ट्रात नाही, कळलं का? नमस्कार. नमस्कार, या. नमस्कार. हे आमचे गृहमंत्री. नमस्कार. नमस्कार. आणि हे आमचे एकुलते एक चिरंजीव. नमस्कार. आणि हे मुलीचे वडील शिक्षक आहेत, आणि सगळी फॅमिली सुशिक्षित आहे. काय करायचं शिक्षण होऊन इथं आल्यावर अंदावाडा नष्टी काढत होणार आहे. काय नाही, हे काल भिजून आले ते पावसात, म्हणून त्यांचं डोकं धरले. काढा करायचे, काढा. अहो सर, आमच्या घरातले डॉक्टर तेच आहेत. तुम्ही फक्त आजार सांगायचा, औषध लगेच तयार. आमच्या अंजली की नाही शेम आहे बघा, तिला मी आयुर्वेद बघितला लोय अभ्यास आवड ना, आणि बघून सगळं इलाज करते. प्रसादराव शांत का बसलेत? नाही, तसा प्रसाद आमचा लाजराच आहे. आमची अंजली पण सेम अशीच आहे. तुम्ही दोघंच आलाय का? अंजली पण यायला पाहिजे होती काय? अहो तसं नाही, म्हणजे बघायच्या कार्यक्रमाला 4-5 जण मिळून जातात ना, तुम्ही दोघंच आलात म्हणून विचारलं. तसं काय झालं, आज वर्किंग डे आहे ना, त्यामुळे अंजलीच्या काका काकीला आणि मामा मामीला सुट्टीच नाही, नाहीतर आम्ही सगळे मिळूनच याच होतो. हा, हो, ठीक आहे, ठीक आहे. नाही म्हणजे सध्या प्रसादराव काय करतात? नाही म्हणजे सध्या असं काही. अहो सर, दिनकरराव पाटलांचा मुलगा आहे तो. 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती आहे आमची. तुमची मुलगी अगदी सुखात राहील, काही काळजी करू नका. घरची काम करून पिट्टा पडला इथं, काम वरच्या चिकट झाले माझी तर. नाही म्हणजे तसा माणूस घबरातोय, काहीतरी प्लॅन केलाच असेल की त्यांनी. नाही, प्लॅनिंग तर केली ना. कसं आहे ना, आपल्या भागामध्ये शेती खूपच पारंपरिक पद्धतीने केली जाते. आता नवनवीन तंत्रज्ञान आले, तर त्याचा वापर शेती बाबतीत कसा होईल आणि ते कमी पैशामध्ये लोकांना कसं उपलब्ध करून देता येईल ह्याचा अभ्यास करतोय. आणि जसं पप्पा म्हणले, 150 एकर तर आहेतच की आपली. आणि सर, मनात जर आणलं नाही,
आमदारकीचं तिकीट अजूनही मिळू शकतं कुठल्याही पक्षातनं. तेवढा वोट आहे अजून आपला. अहो आमदारीन म्हणून मिरवेल तुमची मुलगी. आणि ते AI टेक्नॉलॉजीचा वापर करायचा सुद्धा विचार चाललाय. अहो तुम्ही स्वतः कामात उतरल्याशिवाय तुम्हाला हे काही समजणार नाही. अहो सर, मग काय भीतो काय आमचा प्रसाद? रात्री म्हणलं तरी पाणी मागायला जातो, नांगरटी करतो, खुरटणी करतो, सगळी कामं करतो. कशात कमी नाही देऊ. बाई लय कष्टाळू दिसतात. कष्टाळू कसला? एक नंबरचा कष्ट टाळू आहे. बापावरच गेलाय. यांनी पण असंच गोड गोड बोलून आणलं आणि किचन मध्ये झोपलं मला. काय अहो सर, त्याची मम्मी किचन मध्ये काम करत असते, तिला तू मदत करत असतो, सारखी लुडबुडी करत असतो तो. म्हणजे प्रसादराव अगदी मल्टी टॅलेंटेड आहे म्हणायचं. आमच्या अंजलीला अगदी शोभून दिसते ना. मग आमचा प्रसाद पसंत आहे ना तुम्हाला? एवढं न पसंत करायसारखं काय आहे? हा ठीक आहे. मग अंजलीला बघायला आम्ही कधी येऊ? पुढल्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात? त्याचं काय, आमच्या शाळेच्या परीक्षा पुढल्या आठवड्यात चालू होणार आहे त्या. बरं, ते त्याच्या आधूर आला तर बरं होईल. मग उद्याच येतो की. हो ठीक आहे. चालतंय ना? हो, तुम्ही त्या सच्याच्या आई वडिलांना सांगा तेवढं, आणि त्यांनाही बरोबर घ्या. आणि बशा, तू सच्याला बरोबर घे, तुला लागायला वगैरे नको म्हणून. काय सच्या? हा. काय झालं रे? लय टेन्शन मध्ये दिसतोय. कुठे आहे जोडीदार? तेच तर फोन उचलायला आलाय. फोन उचला ना. बरोबर नसेल घरी जाऊन बघ की. नको तो अजून एक कप चहा दे. अजून एक? अरे 7वा चहा आहे ह्यो. अरे अंडाच्या दे की. हीच गाडी होती का? हीच गाडी. म्हणजे तुला समजलं का? गाडी पशाच्यात आली आहे. अरे चल. पोहे बाकी छान झाले ना. अंजली लग्न झालं ना, तुला पोहे असे करायला शिकवा. अंजलीला पोहे येत नाही? येतात हो, पण इतकं टेस्टी नाही ते. हो सर, एकदा का पाटलांच्या घरात आली की सगळं जमतंय बघा तिला. अरे आहे की, या पोहे देते. ए अरे या की, बसा बसा. ते पोरं आहे पण खरंच माझं काम सगळं सोपं होतंय बघा. होय सर. आणि माणुसकीला पण चांगले आहेत, कुणाला तोडून मोडून अजिबात बोलत नाहीत. आम्ही आमची दुसरी मुलीच मानतो त्यांना. बाळा किती झालं? 140 रुपये. 140? अरे वाघात दुधात चहा दिलास का काय? आयला कपावर कप पिलास की आणि आता बोंब बोलतोस होय. बर देतो नंतर. काय लागा सच्च्या, तिकडला का तुझ्या मित्राचा पोह्याचा कार्यक्रम चालू आहे आणि तू इथं चहा पित बसलायस होय. पोह्याचा कार्यक्रम म्हणजे? अरे पाशाच्या घरी पाहुणे आलीच बघायला, तिथनच पोहे खाऊन आलोय. काय सांगतोस? बर येऊ का मी? या, आणि पोहोचल्यानंतर फोन करा. हो. आजी सावकाश जा, काळजी घ्या. प्रसाद येऊ का? हो. नमस्कार. नमस्कार. ये मम्मी. झालं. चला. अरे बाबा तुला कुठं काय लागलंय का बघ अगोदर. नाही
सॉरी बरं का जरा अर्जंट मध्ये होतो. कसलं अर्जंट का जीवापेक्षा काय अर्जंट असतं रे? अहो काका म्हणलं की अर्जंट मध्ये होतो जरा सॉरी म्हणलंय की. अरे अशानं त्या गाडी खाली घावला असता आणि चिमुरून मेला असता की रे. हो काका सच्याचा भविष्याचा सवाल होता बरं का म्हणून जरा धावपळ चालू आहे. पुण्याच्या भविष्याचं म्हटलंस सच्या म्हणजे मी. म्हणजे तू प्रसादचा मित्र का? अहो पशा माझा लहानपणीचा मित्र आहे एकदम जिगरे बरं का माझा. आणि तुम्ही? अरे आता प्रसादच्या घरी माझ्या मुलीसाठी स्थळ बघायला गेलो होतो. बरं सोड तू मला खरं सांग तुझा मित्र कसा काय? हो मी का सांगू? हे बघ तुला सांगायचं तर सांग. पण कसं असतं मुलगी जर ज्या ठिकाणी द्यायची तर चौकशी करावी लागते रे म्हणून विचारलं. बर बर विचारा. बर प्रसादरावचा स्वभाव कसा आहे सांग की. आता प्रसादरावचा स्वभाव सांगायचं झालं म्हटलं प्रसादरावला मोबाईलचं लय याड आहे बरं का. मोबाईलचा म्हणजे 24 तास मोबाईलवर असते तसलं व्हिडिओ बघत असतात बरं का. तसा काही एवढा मोठा प्रॉब्लेम नाही तो. अहो इश्यू तर इथनं स्टार्ट होतोय. तसलं व्हिडिओ बघून का नाही घडी नुसता तापलेला असतो. अहो शेतातले एक बाई सोडली नाही त्यानं. पाटलाचा पोरगा असलं म्हणून काय झालं जरा लाजबीर पाहिजे का नाही त्याला. अहो किती वेळा तरी पोलीस केस झाल्या पाटलाने सोडवलं त्याला. काय सांगताय काय? मग काय किती वेळा तर मला घेऊन गेला तालुक्याला. मला बसवतो रूमच्या बाहेर आणि आत येतं आपलं चालू असते. पण माणूस केला नाद करायचा नाही बरं का प्रसादरावाचा. कुणाला घालून पाडून अजिबात बोलत नाही. शिवी तर एक पण देत नाही. पण चुकून राग बी आला कुणाच्या बापाचा ऐकत नाही. एकदा तर स्वतःच्या बापाला हाणले. काय सांगताय? मी गेलतो सोडवायला. चुकून टेन्शन आलं मी तर पेत नाही बघा. मला घेऊन जाते बारवर आणि बसते दारू पित. आणि मित्रांकडे पैसे नसलं तर हातातल्या अंगठी बघत नाही घड्याळ बघत नाही सगळं विकून टाकतो. पण मित्राचा नाद पूर्ण करतो बरं का. घाबरू नका हो तुमच्या पोरीला लय जीव लावल तो. तसं पण पोरींवर लय जीव असतोय त्याला आता आम्ही तर काय करणार आहे. म्हणजे आता तुम्ही आता सगळंच विचारायला लागलाय म्हणलं सांगतो. अहो झालं काय ते गावातली संगी नाही का आमच्या परशाचा जीव आलता ते जीव. त्यानं विचारलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे बोलला. ती बोलली नाही म्हणल्या भोकाच की येतं. काय सांगतोस काय तो? केस झाली ती केस पाटलांनी वाचवलाय नाहीतर आत्ता जेलमध्ये असता. उद्या तर त्यासनी बरोबर काय करू. उद्या जाऊ दे कॅमेरा. पप्पा हो पप्पा. हे अरे काय पप्पा लावलेस? फोन आला का बघा की. पोचू ना त्यांना. अब पोचले का ते तरी विचारा की. आला फोन आला. शांत बस. शांत बस. हा हॅलो नमस्कार. एवढ्याच पोचला होय. हा तारीख सांगताय मी. तारीख सांगताय. हा बरं बोला की सांगा तारीख. हा बोला. हा मग आपण असं करू साखरपुडा करू आणि तुमच्या वेळेनुसार तारीख ठरवू की पुढची. हॅलो. अहो ते घाटात आहेत ना ते नेटवर्क गेलं असेल त्यांचं.
तपस्या अरे यार